हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे। तिन्ही शिक्षकांचे आमरण उपोषण, अन्याय व वेतनश्रेणीच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष। अहिल्यानगर ज्ञान सरिता विद्या प्रसारक मंडळ वडगाव गुप्ता येथील शिक्षक श्री अकोलकर ज्ञानदेव दत्तात्रय यांना संस्थेकडून गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आहे। शाळेतील काही शिक्षकांच्या हितसंबंधासाठी मुद्दामहून त्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असून त्यामुळे त्यांना शाळेत नोकरी करणे प्रायः अशक्य झाले आहे। या छळाविरोधात अनेक वेळा कार्यालयास लेखी अर्ज करूनही ना संस्थेकडून छळ थांबविण्यात आला, ना कार्यालयाकडून कोणतीही ठोस दखल घेतल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। परिणामी श्री अकोलकर यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। याचप्रमाणे दिग सराफ विद्यालय संगमनेर येथील अध्यापिका श्रीमती मीना कुरा पाटी यांची विनानुदानित तत्वावरून 100% अनुदानित तत्वावर माध्यमिक स्तरावरील 9वी 10वी रिक्त जागेवर 15 जून 2023 रोजी बदली करण्यात आली होती। संस्थेने यासंदर्भातील बदली प्रस्ताव कार्यालयात पाठवला असूनही कार्यालयाकडून या प्रस्तावास सपशेल नकार देण्यात आला आहे। त्यांच्या मते 100% अनुदानित पदाचा प्रस्ताव तातडीने मंजूर होणे अपेक्षित आहे। दरम्यान जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक तांत्रिक विद्यालय ज्ञानेश्वर नगर वेंढा बुद्रुक तालुका नेवासा येथील सहशिक्षक प्रवीण दत्तात्रेय वाटमारे यांनी न्यायालयीन आदेशानुसार वेतन निश्चिती करून वेतनफरक देण्यात यावा अशी मागणी केली आहे। सोलापूर न्यायालयात त्यांचा निकाल लागलेला असून निकालानुसार 7व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी अद्याप निश्चित झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या सर्व मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने तिन्ही शिक्षकांनी मिळून 11 नोव्हेंबर 2025 पासून जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। अनेक दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे। वारंवार अर्ज करूनही कारवाई होत नसल्यानेच आम्हाला उपोषणाचा कडवा निर्णय घ्यावा लागला, असा इशारा संघटनेने दिला आहे। ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मणियार। मी श्री अकोलकर ज्ञानदेव दत्तात्रय ज्ञान सरिता विद्या प्रसारक मंडळाचे ज्ञान सरिता विद्यालय वडगाव गुप्ता या ठिकाणी कला शिक्षक म्हणून 18/9/1995 पासून कार्यरत आहे। तर माझा उत्तीर्ण दिनांक 5/9/2000 साली मी आहे। तर जिल्ह्यातील जवळजवळ 200 कला शिक्षकांना उत्तीर्ण दिनांकापासून वेतन श्रेणी मिळालेली आहे, परंतु माझी संस्था ही प्रस्ताव पाठवते नाही आणि शिक्षणाधिकारी प्रस्ताव मागून घेत नाही। तर या मागणीसाठी मी गेले 4 दिवस झाले आमरण उपोषण माझे चालू आहे। तर मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषण चालू ठेवणार आहे, निर्णयावरती ठाम आहे। प्रशासनाने आपली 4 दिवसामध्ये काही दखल घेतली असं आपल्याला वाटते का? प्रशासनाने पहिल्या दिवशी 2 सेवा पुस्तकात दुरुस्ती होती, तर त्याच्यासाठी पत्र दिलेलं आहे, सेवा ज्येष्ठते दिलेले आहे। 2 प्रश्न सोडवलेले आहेत, परंतु 2 प्रश्न त्यांनी अद्याप सोडवलेले नाही। जे 2 प्रश्न आहे ते सांगा ना। एक सेवा पुस्तकामध्ये मुख्याध्यापकाने असमाधानकारक राहिलेला आणि 2 सेवा ज्येष्ठता यादी 28/1/2025च्या न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून तयार करण्यात यावी असं सांगितलेलं आहे। आणि आता उत्तीर्ण दिनांकापासूनचा प्रस्ताव आणि वरिष्ठ वेतन श्रेणीचे 2 प्रस्ताव येणं संस्थेकडून माझं बाकी आहे। तर ते म्हणलं उपसंचालक कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन मी देते निर्णय, परंतु अजून मला अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही। तर मला जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत मी माझा आमरण उपोषणाचा सत्याग्रह सोडणार नाही, निर्णयावरती ठाम आहे। तर माझा लवकरात लवकर त्यांनी प्रश्न मार्गी लावा ही त्यांना प्रशासनाला विनंती करत आहे। नमस्कार, मी वाटमारे प्रवीण दत्तात्रय जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ज्ञानेश्वर नगर भेंडा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर। सर, माझा प्रश्न असा आहे, मी 2014 ते 15 या कालावधीमध्ये कमरेच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे मी 1 वर्षभर घरी राहिलो, पण तदनंतर मी सर्टिफिकेट घेऊन ज्यावेळेस शाळेवर हजर होण्यासाठी गेलो त्यावेळेला मला मुख्याध्यापकाने हजर केलेलं नाही। त्यांनी संस्था चालकांची भेट घेण्यास सांगितली, त्यानंतर मी संस्था चालकांची वेळोवेळी भेट घेतली आणि त्यांनी मला स्पष्ट नकार दिला। त्यावेळेला मी स्कूल ट्रिब्युनल सोलापूर विभाग या ठिकाणी अपील दाखल केले 2018मध्ये आणि त्याचा अंतिम निकाल 2021मध्ये लागला आणि मी शाळेत हजर झालो, पण कोर्टाच्या निकालानुसार कोणत्याही पद्धतीची माझी वेतन निश्चिती केली नाही किंवा कोणताही फरक त्यांनी मला दिलेला नाही।
वेळोवेळी मी शिक्षणाधिकारी यांचाही संपर्क साधला, पत्रव्यवहार केला. शिक्षणाधिकारी यांनीही संस्थेची पत्रव्यवहार केला, परंतु संस्थेने कोणत्याही पद्धतीचं मला बेनिफिट किंवा कोणत्याही पद्धतीची वेतनवाढ, वेतन निश्चिती न करता मला 4 वर्षापासून वेतनापासून त्यांनी वंचित ठेवलं. आणि म्हणून मी आज या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी करीत आहे. आणि म्हणून माझी अशी मागणी आहे की मला गेल्या 7 वर्षापासून 2014 ते 2021 पर्यंतचा जे काही वेतनवाढ आहे ते वेतनवाढ मिळावी, वेतन निश्चिती करावी आणि फरक मिळावा, यासाठी मी या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी करत आहे. आणि माझी विनंती आहे की त्यांनी मला ही वेतनवाढ आणि माझा जो फरक आहे तो फरक मला मिळवून द्यावं आणि मला सहकार्य करावं ही नम्र विनंती. जोपर्यंत आपली जी मागणी ती मान्य होणार नाही तोपर्यंत आपलं आमरण उपोषण सत्याग्रह हे चालू राहील का? हो, मी चालूच ठेवणार आहे. माझं आमरण उपोषण जोपर्यंत माझी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण हे चालू ठेवणार आहे. आपले नाव सांगा प्रथमतः. मी श्रीमती मीना कृष्णया कुरापत, राहणार संगमनेर. माझी शाळा आहे बाल शिक्षण मंडळाची श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालय. मी या शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. माझा प्रश्न असा होता की आधी शाळेमध्ये मला विनाअनुदानित तत्वावर शाळेमध्ये घेण्यात आलं होतं. त्यामध्ये 20% ज्यावेळेस आमची शाळा गेली त्यावेळेस तिथं प्रथमतः माझ्यावर अन्याय करण्यात आला. त्यावेळेस मी सर्वांमध्ये वरिष्ठ असूनही माझं नाव तिथे त्यांनी दिलेलं नाही. आणि त्याचा मी त्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर शिक्षण विभागाकडे मी दाद मागण्यासाठी आले होते. मी 23 जानेवारी 2023ला प्रथमतः इथं शिक्षण विभागात माझं पत्र दिलं होतं. त्यावेळेसही माझ्यावर काही विशेष दखल घेतली गेली नाही. मग मी संघटनेमार्फत शिक्षण विभागामध्ये पुन्हा पाठपुरावा केला आणि त्याच्यावर दाद म्हणून शिक्षण विभागाने असं सांगितलं होतं की बिनाअनुदानितवरून अनुदानितवर 100% बदली प्रस्ताव माझं मागवण्यात आलं होतं शाळेकडे. शाळेने ते प्रस्ताव सादर केले आणि ते प्रस्ताव आधी सुरुवातीला सगळ्यांनी सांगितलं की बरोबर आहे, सगळं ओके झालं होतं. त्याच्यावर जवळजवळ सगळ्यांच्याच सह्या झालेल्या होत्या, फक्त शिक्षणाधिकाऱ्यांची सोडून. आणि त्यानंतर मग असं सांगण्यात आलं त्याच्यामध्ये त्रुटी निघतच गेल्या, त्या त्रुटी दिवसेंदिवस वाढतच गेल्या आणि आजपर्यंत त्या त्रुटी वाढतच चालल्या. आणि मॅडमने असं सांगितलं त्याच्यावर की ती जागाच रिक्त नसताना आम्ही ते पद कसं काय मंजूर करणार. आणि आता ते म्हणतात की त्याच्यात काहीही करू शकत नाही, जागाच रिक्त नाही, संचय मान्यतेमध्ये ती जागाच नाही असं ते वारंवार सांगतात. त्यांना आमचा प्रश्न अजूनही सोडलेला नाही आहे. गेल्या आज 4था दिवस आहे आमच्या उपोषणाचा आणि जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही ते उपोषण सोडणार नाही. हे आमचा अंतिम निर्णय. आपला आजचा आमरण उपोषण सत्याग्रहाचा 4था दिवस असून प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही का आजपर्यंत? आपली नाही घेतली. त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवले, परवाही बोलवलं आणि कालही बोलवलं. काल माझ्या संस्थेचे मुख्याध्यापक पदाधिकारी सुद्धा येऊन गेलेले, पण त्याच्यातनं समाधानकारक निर्णय झालेला नाही आहे. आणि जोपर्यंत माझ्या हातामध्ये तो निर्णय येत नाही तोपर्यंत मी उठणार नाही.